मुंबईमध्ये मनसेच्या उमेदवारांना राज ठाकरेंचं मार्गदर्शन, अनेक ऑफर येतील. मुंबई वाचवण्यासाठी आमिषाला बळी पडू नका. प्रत्येक बूथला आपली 10 लोक उभी करा. राज ठाकरेंचा उमेदवारांना कानमंत्र. उद्धव ठाकरे राज ठाकरेंची भेट घेणार. दुपारनंतर उद्धव ठाकरे शिवतीर्थवर जाणार. आगामी निवडणुकांसंदर्भात उद्धव ठाकरे राज ठाकरेंशी चर्चा करणार, भेट घेणार. वचननामा आणि प्रचारासंदर्भात भेटीमध्ये चर्चेची शक्यता. राहुल नार्वेकरांना आपण विधानसभा अध्यक्ष असल्याचा विसर पडलाय. अध्यक्षानं अशा प्रकारे उमेदवारांना धमकावणं चुकीचं. संजय राऊतांचा घणाघात. तर पराभव दिसू लागल्यामुळे राऊतांकडून बिनबुडाचे आरोप. नार्वेकरांचा पलटवार. मुंबईमध्ये युतीच्या प्रचाराचा मुहूर्त ठरला. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार मुख्यमंत्री आणि उपमुख्युमंत्र्यांची तोफ. 3 जानेवारीला वरळी डोममध्ये फडणवीस आणि शिंदेंची पहिली सभा. नांदेडमध्ये शिवसेनेमध्ये उमेदवारीवरून नाराजी नाट्य. कल्याणकरांनी ठरवून तिकीट कापल्याचा माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांचा आरोप. झेडपी निवडणुका 2 टप्प्यामध्ये होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत. मनपानंतर आधी 50% आरक्षण मर्यादेमधील झेडपीच्या निवडणुका होणार. नाशिक भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. उमेदवारी न मिळाल्यामुळे आक्रमक कार्यकर्त्यांचा शहराध्यक्षांना घेराव. कार्यकर्त्यांचा रोष पाहून सुनील केदार यांचा काढता पाय. सांगलीमधील मिरजेमध्ये भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला. हल्लेखोरांकडून वाहनांची तोडफोड. उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून शिवसेना उमेदवारानं हल्ला केल्याचा आरोप. भांदर रेल्वे स्टेशनवर मराठी तरुणावर मुजोरी. स्टेशन मास्तरनं तरुणाला 2 तास डांबून ठेवलं. मराठीत सूचना नसल्याबद्दल जाब विचारल्यामुळे डांबून ठेवलं. 208व्या विजय दिनानिमित्तानं कोरेगाव भीमामध्ये आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रकाश आंबेडकर यांच्याकडून विजयस्तंभाला अभिवादन.